नमस्कार मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण मे या महिन्यातील अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत. चालू घडामोडीवरती असणार आहेत. तुमची कोणतीही एक्झाम देत असाल तुम्ही एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी, ग्रामसेवक, कोणतीही जिल्हा परिषद असेल, एम-आय-डी-सी असेल, त्या परीक्षेसाठी राजकारण, अर्थव्यवस्था असेल, क्रीडाविषय असेल, लष्करी सराव असतील, पुरस्कार असतील, काही महत्त्वाच्या नियुक्त्या असतील, महत्त्वाचे दिवस. आजकाल एक्झाममध्ये खूप साऱ्या एक्झाममध्ये काय होतं मित्रांनो, दिवस आणि त्या दिवसाच्या थीम्सवरती महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. काही गव्हर्नमेंट पॉलिसी असेल, विज्ञान तंत्रज्ञान रिलेटेड असेल, काही महत्त्वाच्या कॉन्फरन्स, समिट्स, बुक आणि ऑथर्स असतील, इंडेक्स असतील, गव्हर्नमेंट स्कीम असतील, ब्रँड ॲम्बॅसिडर असतील, महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आज महत्त्वाचे 50 प्रश्न असणार आहेत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या टेक सरकार या चॅनलवरती जर नवीन असताल तर आपल्या टेक सरकार चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. का करायचं आहे? कारण की इथे आपण मंथली करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न टाकत असतो, बनवत असतो आपण तुमच्या एक्झाम रिलेटेड. काय गव्हर्नमेंटचे काय GR असतील, महत्त्वाचे इंटर्नशिप असतील, महत्त्वाचे रिक्रुटमेंट असतील, त्याच्याबद्दल आपण वारंवार व्हिडिओ टाकत असतो. त्याच्यामुळे तुमच्यासाठी हे चॅनल अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, हे लेक्चर पाहताना महत्त्वाचं पॉईंट्स, काही डेट्स असतील, काही फुल फॉर्म असतील, तुम्हाला काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. शॉर्ट नोट्स काढायच्या आहेत तुम्हाला. ब्लॅक वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. काय मध्ये मी तुम्हाला कमेंट्समध्ये क्वेश्चन पण विचारेल, त्याच्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन असणार आहेत. तुम्ही कोणतीही एक्झाम द्या. ठीक आहे. चला, पहिला प्रश्न काय आहे, मे 2026मध्ये आयोजित होणाऱ्या 2026 मेन्स IIHF वर्ल्ड चॅम्पियनशिप या आईस हॉकी स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर प्रश्न पहिल्याचं उत्तर असणार आपलं पर्याय सी, स्वित्झर्लंड या देशाकडे काय आहे, आईस हॉकीचे यजमानपद असणार आहे. तर IIHFचा जर फुल फॉर्म जर म्हटलं तर लिहून घ्या. काय आहे मित्रांनो, I फॉर इंटरनॅशनल, I फॉर आईस, H फॉर हॉकी आणि F फॉर फेडरेशन. ठीक आहे. इंटरनॅशनल आईस हॉकी फेडरेशन. आता हे जर मुख्यालय जर म्हटलं तर कुठं आहे, झुरिच स्वित्झर्लंड या ठिकाणी काय आहे, हिचं आईस हॉकीचं काय आहे, मुख्यालय आहे. ठीक आहे. हा प्रश्न झाला. चला, दुसरा प्रश्न पाहूया आपण. रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर्सद्वारे प्रसिद्ध केलेल्या 2026च्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांकात कोणता देश पहिल्या स्थानावर आहे? तर प्रश्न दुसऱ्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय डी, नॉर्वे हा देश रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर्सने प्रसिद्ध केलेल्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशकात हा देश किती स्थानावर आहे? पहिल्या स्थानावर आहे. कोणता? नॉर्वे. तर पहिले जर म्हटलं नॉर्वे आहे, सलग 10व्या वर्षी अव्वल स्थानावर आहे. सेकंड जर म्हटलं नेदरलँड आहे, 4th क्रमांकावरती. डेन्मार्क आहे 5th क्रमांकावरती. स्वीडन आहे. जर आपल्या भारत देशाचं जर म्हटलं तर 157व्या स्थानावर आपला भारत देश असणार आहे. चला, प्रश्न तिसरा. कोकेनच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने म्हणजेच NCBने म्हणजेच नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने 2026मध्ये सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? तर प्रश्न क्रमांक तिसऱ्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी, कोणतं? ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक हे असणार आहे. कुणाचं आहे हे? NCBचं आहे, ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय कोकेन तस्करीला आळा घालण्यासाठी हे NCBने काय केलेलं आहे, ऑपरेशन राबवलेलं आहे. कोणतं? व्हाईट स्ट्राईक. प्रश्न चौथा. द आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2026मध्ये कोणत्या भारतीय शैक्षणिक संस्थेने सर्वोच्च स्थान मिळवले आहे? तर प्रश्न क्रमांक चौथ्याचं उत्तर असणार आपलं पर्याय बी, कोणत्या संस्थेने? भारतीय विज्ञान संस्था म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर या संस्थेने द आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2026मध्ये काय केलं आहे, सर्वोच्च स्थान मिळवलेलं आहे. तर ठीक आहे. द आशियाई रँकिंग. आता दचा फुल फॉर्म जर म्हटलं तर काय आहे, द टाइम्स हायर एज्युकेशन आशियाई रँकिंग, त्याला काय म्हणता येईल, द टाइम्स हायर एज्युकेशन. भारतात IIS बेंगळुरू जे आहे आशियाई
म्हणजे आशियामध्ये किती आहे? आशिया आपल्या या खंडामध्ये 43व्या स्थानामध्ये आहे आणि QS आशिया रँकिंग 2026मध्ये भारतात IIT दिल्ली जी आहे आपल्या आशिया खंडामध्ये 59व्या क्रमांकावर आहे. कोणती? IIT दिल्ली QS रँकिंगमध्ये 59व्या क्रमांकावरती आहे आणि टाइम्स हायर एज्युकेशनमध्ये IISc बेंगलुरू आहे जे आपले आशियाई खंडामध्ये 43व्या क्रमांकावरती आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. प्रश्न 5वा, मे 2026मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट हा सर्वोच्च सन्मान कोणत्या देशाने प्रदान केलेला आहे? तर प्रश्न 5चं उत्तर असणार आपलं पर्याय सी. कोणत्या देशाने? नॉर्वे जो देश आहे त्यांनी आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट हा सन्मान दिलेला आहे. परदेशी राष्ट्रप्रमुखांना दिल्या जाणारा हा नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान मानला जातो. कोणाच्या हस्ते जर दिला असं जर विचारलं तर नॉर्वेचे राजे महामहिम हेराल्ड पंचम यांच्या हस्ते दिलेला आहे. ठिकाण जर म्हटलं तर ऑस्ट्रेलिया आहे. नॉर्वेच्या हितासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी हा पुरस्कार उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना दिला जातो. पहिल्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषदेचे आयोजन 2026मध्ये कुठे करण्यात आले? तर प्रश्न क्रमांक 6चं उत्तर असणार आपलं पर्याय ए. कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आयोजक आपला भारत देश असणार आहे. दिनांक जर म्हटलं तर 1 ते 2 जून असणार आहे. आणि नवीन लॉन्च केलेले जे वेबसाईट प्रमोशन लोगो जे आहे कुणी लॉन्च केलं आहे? केंद्रीय पर्यावरण मंत्री यांनी ही घोषणा केलेली आहे अधिकृत. ठीक आहे, तुम्ही लोगो पाहू शकता इथं इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCA असं म्हटलं जातं. तर मला कमेंट्स करून सांगायचं आहे मित्रांनो IBCAचं हेडक्वार्टर कुठे आहे? ठीक आहे, आणि ही स्थापना कोणत्या वर्षी झाली ती मला हे पण तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न 7वा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने PF दाव्यांची जलद विल्हेवाट लावण्यासाठी कोणते नवीन डिजिटल पोर्टल सुरू केलेलं आहे? तर प्रश्न 7व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय बी. कोणतं? ई प्राप्ती. हे कोणाचं आहे? इफो म्हणजे एम्प्लॉयमेंट प्रोव्हिजनल फंड ऑर्गनायझेशन, त्यालाच आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना असं सुद्धा म्हणतो. आता ई प्राप्तीचा जर फुल फॉर्म जर म्हटलं तर EPF लिहून घ्यायचं आहे. EPF आधार बेस्ड ॲक्सेस पोर्टल फॉर ट्रॅकिंग इन ऑपरेटिव्ह अकाउंट्स. ठीक आहे, तर काय आहे मुख्य काम? जुने आणि निष्क्रिय PF खात्यांचा शोध घेणे असणार आहे. आणि वैशिष्ट्य काय? आधार कार्डवर आधारित सुरक्षित ट्रॅकिंग सुविधा असणार आहे याच्यामध्ये ई प्राप्ती या पोर्टलमध्ये. 2026मध्ये 12 मित्र देशांच्या सहभागासह प्रगती 2026 या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचे आयोजन कुठे करण्यात आलं आहे? तर प्रश्न क्रमांक 8चं उत्तर असणार आपलं पर्याय डी. कुठे? उमरोई मिलिटरी स्टेशन जे आहे मेघालय या ठिकाणी प्रगती 2026 हा काय केलेला आहे? 12 मित्र जे देश आहेत आपले त्यांच्यासोबतचा हा प्रगती 2026 काय केलेला आहे? बहुराष्ट्रीय सराव आयोजित केलेला आहे. आता प्रगतीचा जर फुल फॉर्म जर म्हटलं तर पार्टनरशिप फॉर रिजनल अर्माइज फॉर ग्रोथ अँड ट्रान्सफॉर्मेशन इन द इंडियन ओशन रिजन. ठीक आहे, हे असणार आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे फुल फॉर्म. आणि सहभागी देश जर म्हटलं तर 12 मित्र देश असणार आहेत. कोणते कोणते असणार आहेत त्याच्यामध्ये? भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, मालदीव, म्यानमार आहे, नेपाळ आहे, फिलिपिन्स आहे, सेशेल्स आहे, श्रीलंका आहे आणि व्हिएतनामसुद्धा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि उद्दिष्टे जर म्हटलं तर व्यावसायिक देवाणघेवाण वाढवणे आणि हिंद महासागर क्षेत्रातील लष्करी संबंध काय करणे मजबूत करून ठेवणे ह्या प्रगती या सरावाचं काय असणार आहे? उद्दिष्ट असणार आहे. आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या नवीन लोकसंख्या धोरणांतर्गत 3ऱ्या आणि 4थ्या मुलाच्या जन्मासाठी अनुक्रमे किती आर्थिक प्रोत्साहन जाहीर केले आहे? तर प्रश्न क्रमांक 9चं उत्तर असणार आहे आपलं मित्रांनो पर्याय सी. किती? 30,000 आणि 40,000 काय केलेलं आहे? 3ऱ्या आणि 4थ्या अपत्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने काय केलेलं आहे? प्रोत्साहन म्हणून जाहीर केलेलं आहे. आता आंध्र प्रदेश सरकार 3रे मूल 30,000 असणार आहे आणि 4थे मूल 40,000 असणार आहे. उद्दिष्ट जर म्हटलं तर काय? घसरणारा एकूण प्रजनन दर सुधारणे हे आंध्र प्रदेश सरकारचे काय आहे? उद्दिष्ट आहे. आणि मुख्य उद्देश जर म्हटलं भविष्यातील तरुण मनुष्यबळाची टंचाई आणि वृद्धांची वाढती संख्या रोखणे हे असणार आहे.
DRDOने भारतीय नौदलासोबत मिळून कोणती स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे? तर प्रश्न 10व्याचं उत्तर असणार आहे आपल्या मित्रांनो. काय असणार आहे प्रश्न 10व्याचं उत्तर? पर्याय बी असणार आहे. काय? NASMR. ठीक आहे. तर नौदलाने आणि DRDOने काय केलेलं आहे? नेव्हल अँटीशिप मिसाईल शॉर्ट रेंज काय केलेलं आहे? डेव्हलप केलेलं आहे. याचा फुल फॉर्म इथं लिहून घ्या. N फॉर नेव्हल, A फॉर अँटी, S फॉर शिप आणि M फॉर मिसाईल, S फॉर शॉर्ट रेंज. ठीक आहे. नेव्हल अँटीशिप मिसाईल शॉर्ट रेंज DRDO आणि नौदलाने काय केले? विकसित केले आहे. आणि जर प्रकार जर म्हटलं हवेतून मारा करणारे पहिले स्वदेशी जहाजविरोधी क्षेपणास्त्र आहे. रेंज जर म्हटलं तर 55 किलोमीटर. कधी कधी तुम्हाला रेंज विचारू शकता कशाची? नेव्हल अँटीशिप मिसाईल शॉर्ट रेंजची रेंज किती आहे असं विचारू शकता. वजन जर म्हटलं तर 380 किलो असणार आहे. ऑरहेड 100 किलो. वैशिष्ट्ये हेलिकॉप्टरवरून डागता येणारे अत्याधुनिक इमेजिंग इन्फ्रारेड IR म्हणजेच काय? इमेजिंग इन्फ्रारेड असणार आहे. सिकरयुक्त क्षेपणास्त्र आहे. कोणतं? नेव्हल अँटीशिप मिसाईल शॉर्ट रेंज. ठीक आहे. चला पुढला प्रश्न पाहूया 11वा नंबरचा. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या पुस्तकाने जिंकला आहे? तर प्रश्न क्रमांक 11वेचं उत्तर असणे आपलं पर्याय ए. कोणत्या पुस्तकाने? तायवान ट्रॅव्हलॉग. ठीक आहे. तर काही महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्या. विजेते पुस्तक कोणतं आहे? तायवान ट्रॅव्हलॉग. ठीक आहे. लेखिका जर म्हटलं तुम्हाला लेखिका विचारू शकतात. यांग शुआंग झा ह्या तैवानच्या आहेत. कोणत्या देशाची बिलॉंग करतात? तैवान या देशाचे आहेत. कोणत्या? यांग शुआंग झा. तैवान ट्रॅव्हलॉग या पुस्तकाचे लेखिका आहेत. अनुवादक जर म्हटलं लिन किंग त्यांनी या पुस्तकाचा मॅड्रिन चिनी भाषेतून इंग्रजीत काय केलेलं आहे? ट्रान्सलेट केलेलं आहे म्हणजेच अनुवाद केलेला आहे. विशेष जर म्हटलं तर मॅड्रिन चिनी भाषेतून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारे हे पहिलेच पुस्तक आहे. कोणते? तैवान ट्रॅव्हलॉग याने नुकताच काय केलेलं आहे? 2026चा बुकर पुरस्कार जिंकलेला आहे. आणि जर लेखिका जर म्हटलं तर यांग शुआंग झा हे असणार आहेत. प्रश्न 12वा. स्वीडनचा प्रतिष्ठित रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार पदवी कमांडर ग्रँड क्रॉस हा सर्वोच्च सन्मान कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर प्रश्न क्रमांक 12वेचं उत्तर असणार आहे विजेते पर्याय ए. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना काय केलेलं आहे? स्वीडनचा प्रतिष्ठित पुरस्कार दिलेला आहे. कोणता पुरस्कार आहे? रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार. स्वीडनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणार आहे. विजेते माननीय नरेंद्र मोदी असणार आहेत. प्रदानकर्त्या कोण आहेत? स्वीडनच्या क्राऊन प्रिन्सेस व्हिक्टोरिया यांच्या हस्ते काय केलेलं आहे? देण्यात आलेलं आहे. स्थान जर म्हणलं तर गॉथनबर्ग जे आहे स्वीडन येथील असणार आहे. कारण काय आहे? भारत स्वीडन संबंध मजबूत करण्यासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. आणि हा पुरस्कार स्वीडनच्या 18व्या शतकातील अत्यंत प्रतिष्ठित सन्मान असणार आहे. मे 2026मध्ये तमिलगा वेट्टी कझगम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले आहे? तर प्रश्न क्रमांक 13व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय बी. कितवे? नवे उपमुख्यमंत्री म्हणून काय केलेलं आहे? सी जोसेफ विजय. आपण त्यांना विजय तलापती सुद्धा म्हणतो. सर्वजण परिचित असतील. हे काय झालेले आहेत? तामिळनाडूचे 9वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. सी जोसेफ विजय अभिनेता आहेत. 9वे मुख्यमंत्री आहेत तामिळनाडूचे. तमिलगा वेट्टी कझगम हा पक्ष आहे त्यांचा. स्थापना जर म्हटलं 2024 साली स्थापना झालेली आहे. शपथविधी 10 मे 2026 रोजी झालेला आहे. आणि राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याद्वारे हा पुरस्कार काय शपथविधी झालेला आहे. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याद्वारे. हे राज्यपाल आहेत कुठले? केरळ आपलं तामिळनाडू या राज्याचे. ठीक आहे. मक्तेदारी मोडीत जर म्हटलं तर 1967 नंतर DMK आणि AIADMKची मक्तेदारी मोडून काढणारे पहिले गैर द्रविड प्रमुख नेते आहेत. पक्षनेते. ठीक आहे. विशेष नोंद जर म्हटलं तामिळनाडूचे पहिले ख्रिश्चन मुख्यमंत्री आहेत. हे एक ध्यानात ठेवायचं आहे. प्रश्न 14वा. संसद रत्न पुरस्कार 2026च्या 16व्या आवृत्तीत वैयक्तिक श्रेणीत 5 पुरस्कार प्रदान कोणत्या राज्याने पटकावलेले आहेत? ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 14चं उत्तर असणार आहे आपलं महाराष्ट्र. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्र या राज्याने
5 पुरस्कार पटकावलेले आहेत संसद रत्न पुरस्कारामध्ये. ठीक आहे. घोषणा जर म्हटलं, प्राईम पॉईंट फाउंडेशन चेन्नई यांच्याद्वारे ही घोषणा केली जाते. एकूण खासदार जर म्हटलं 12, 10 लोकसभा आणि 2 राज्यसभा असणार आहेत. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक 5 पुरस्कार आहेत. तुम्हाला नाव लिहून ठेवायचे आहेत. संसद रत्न पुरस्कार 2026 कोणाकोणाला भेटला आहे? डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, डॉक्टर हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि डॉक्टर मेधा कुलकर्णी. ठीक आहे. सुरुवात कधी जर झाली म्हटलं तर 2010 साली माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार ही काय झालेलं आहे, संसद रत्न पुरस्काराची काय झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे 2010 साली. भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील पुगा व्हॅली, ठीक आहे मित्रांनो, हे ध्यानात ठेवा, पुगा व्हॅली येथे उभारला जात आहे. तर 15व्याचं उत्तर असणार आहे पर्याय ए, लडाख या ठिकाणी काय केलेलं आहे, पहिला भारताचा भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प. केंद्रशासित प्रदेश आहे लडाख आणि पुगा व्हॅली इथे हे असणार आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये, हे ध्यानात ठेवायचं आहे. मनोज कुमार अग्रवाल यांच्या जागी पश्चिम बंगालचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 16चं उत्तर असणार आपलं पर्याय डी, नीलम मीना या पश्चिम बंगालच्या नवीन मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जॉईन झालेले आहेत. भारत 4 ते 8 जून दरम्यान कोणत्या शहरातील डिया येथे पहिल्या जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026चे काय करणार आहे, आयोजन करणार आहे? कुठे? तर प्रश्न क्रमांक 17चं उत्तर असणार आपलं पर्याय ए, अहमदाबाद या ठिकाणी शहरातील, जे अहमदाबाद या शहरातील पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप असणार आहे. जर तारीख जर म्हटलं 4 ते 8 जून असणार आहे. ठिकाण जर म्हटलं ट्रान्सस्टेडिया अहमदाबाद गुजरात. सहभागी देश जर म्हटलं 40हून अधिक देश असणार आहेत आणि विशेष ही पहिलीच ऐतिहासिक जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा असणार आहे, हे एक ध्यानात ठेवायचं आहे. 2026मध्ये भारताचे तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ्स म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 18चं उत्तर असणार आपलं पर्याय बी, कोणाची नियुक्ती करण्यात आलेली, CDS म्हणून लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमण्यम. ठीक आहे. हे आपले तिसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ झालेले आहेत. तर मग तुम्हाला लिहून ठेवायचं, पहिले जर म्हटलं CDS कोण आहेत, जनरल बिपिन रावत 2020 ते 21 दरम्यान. दुसरे जर म्हटलं तर जनरल अनिल चव्हाण आहेत 2022 ते मे 2026 पर्यंत असणार आहेत. जनरल अनिल चव्हाण 30 मे 2026 रोजी काय झालेले आहेत, निवृत्त झालेले आहेत. आणि तिसरे जर आताचेच जर म्हटलं नवीन, लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमण्यम हे 31 मे 2026 पासून कार्यरत असणार आहेत. स्वरूप जर म्हटलं तर संरक्षण दलातील हे सर्वोच्च 4 स्टार रँकचे काय आहे, पद आहे. लष्करी व्यवहार विभागाचे म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ अफेअर हे जे काय आहेत सचिव आहेत, अतिरिक्त पद. ठीक आहे. प्रश्न 19वा, नवी दिल्लीत प्रकाशन करण्यात आलेले अपनापन नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव हे पुस्तक खालीलपैकी कोणाद्वारे लिहिले गेले आहे? तर प्रश्न क्रमांक 19व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय ए, कोणाच्या द्वारे, शिवराज सिंग चौहान, हे जे केंद्रीय मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान. तर मला कमेंट करून सांगायचं आहे शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचा पदभार आहे, हे मला कमेंट करून सांगायचं आहे. प्रकाशन नवी दिल्लीत झालेलं आहे. कोणाच्या हस्ते जर म्हटलं, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू माजी उपराष्ट्रपती आहेत. आणि मुख्य विषय जर म्हटलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 35 वर्षाचे अनुभवी आणि सुशासनाचे पैलू ह्या अपनापन नरेंद्र मोदी संग मेरे अनुभव या पुस्तकामध्ये शिवराज सिंग चौहान यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. रांची येथील फेडरेशन कपमध्ये गुरविंदर सिंगने पुरुषाच्या 100 मीटर शर्यतीमध्ये किती सेकंदाची वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे? तर प्रश्न क्रमांक 20व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय बी. ठीक आहे. पर्याय बी किती, 10.9 सेकंद काय केलेलं आहे त्यांनी, गुरविंदर सिंग यांनी पुरुषाच्या 100 मीटर शर्यतीत वेळ नोंदवला आहे. 24 वर्षाचे आहेत, पंजाब या राज्याशी बिलॉंग करतात गुरविंदर सिंग. 100 मीटर शर्यतीत 10.09 सेकंद त्यांनी काय केलेलं आहे, नवा विक्रम केलेला आहे. आणि मोडीत काढलेला विक्रम जर म्हटलं, अमिया कुमार मल्लिकाचा त्यांनी काय केलेला आहे, विक्रम मोडला आहे. 10.26 सेकंद आहे जुना विक्रम.
खेळ प्रकार जर म्हटलं तर ॲथलेटिक्स. तुम्हाला असं पण विचारू शकतात, गुरविंदर सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ॲथलेटिक्स म्हणजे धावणे, आपल्याला असं सांगता आलं पाहिजे. ईशान्य क्षेत्र विकास मंडळाच्या ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्या संस्थेने मे 2026 मध्ये पदमदुरी ही कापड उद्योग मोहीम काय केलेली आहे? पदमदुरी कापड उद्योग मोहीम काय केलेली आहे? सुरू केलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 21चं उत्तर असणं आपलं पर्याय ए. काय आहे? ईशान्य हस्तशिल्प आणि हस्तकला विकास महामंडळ यांची ही पद्मदुरी कापड उद्योग मोहीम काय आहे? चालू केलेली आहे. तर एरी सिल्क, ईशान्य भारत, अहिंसा सिल्क असं म्हटलं जातं. चंदेरी विणकाम, मध्य प्रदेश, नक्षीकाम जारकाम ब्रँड जर म्हटलं तर भारताचा पहिला डबल GI ब्रँड असणार आहे, हे एक ध्यानात ठेवायचं आहे. तुम्हाला असं विचारू शकतात, भारताचा डबल GI ब्रँड कोणता? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे अहिंसा सिल्क किंवा पदमदुरी असणार आहे. आणि जर राज्य जर म्हटलं मध्य प्रदेश, ठीक आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. संकल्पना एक भारत ज्येष्ठ भारत, ईशान्य प्लस मध्य भारत असणार आहे. भारत आणि कंबोडिया दरम्यान द्विपक्षीय लष्करी सराव सिनबॅक्स सेकंड 2026 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर प्रश्न क्रमांक 22चं उत्तर असणार आपलं पर्याय सी. कुठे? कॅपॉंग स्पिओ प्रांत, कंबोडिया या ठिकाणी काय केलेलं आहे? सिम्बॅक्स 2026 सेकंड हा आयोजित करण्यात आलेला आहे. सिम्बॅक्स जर म्हटलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे भारत आणि कंबोडिया यांच्या दरम्यानचा हा सिम्बॅक्स बहुराष्ट्रीय सराव आहे, द्विपक्षीय लष्करी सराव आहे. कुठे? कंबोडिया या ठिकाणी भारत आणि कंबोडिया यांचा सिम्बॅक्स हा सराव आयोजित केला आहे. केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून कुणी शपथ घेतली आहे? तर प्रश्न क्रमांक 23चं उत्तर असणार आपलं पर्याय बी. कुणी? VD सतीसन यांनी केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले आहे. तर आपल्या इथं दोन प्रश्न, केरळचे मुख्यमंत्री जर म्हटलं तर VD सतीसन आणि केरळचे 13वे मुख्यमंत्री जर असं विचारलं तर VD सतीसन हे पण असणार आहे. पण आपल्या इथं 13वे ध्यानात ठेवायचं आहे, केरळचे 13वे VD सतीसन हे असणार आहेत. आता केरळचं केरळम हे नाव झालेलं आहे, हे एक ध्यानात ठेवा. केरळला काय म्हणतात? केरळम म्हणतात, हे एक ध्यानात ठेवा इथं, ठीक आहे. केरळम असं नाव बदललेलं आहे केरळ या राज्याचं, ठीक आहे. कोकण रेल्वेच्या कोणत्या स्टेशनचे नाव बदलून लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं करण्यात आलेलं आहे? तर प्रश्न क्रमांक 24चं उत्तर असणार आपलं पर्याय डी. सावंतवाडी या स्टेशनचे नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं करण्यात आलेलं आहे. आता 5 वेळा लोकसभेवर काय झालेलं आहे? खासदार राहिलेले आहेत, राजापूर या ठिकाणचे असणार आहेत. रेल्वे मंत्री 1977 ते 1979. कुशन बर्थ सुरू केले आहे त्यांनी. लाकडी बाग जे होते रेल्वेमध्ये, त्याच्यानंतर कुशन बर्थ त्यांनी काय केलेलं सुरू करण्यात आलेलं आहे, म्हणजे बसण्यासाठी रेल्वेमध्ये. अर्थमंत्री राहिला 1989 ते 90 या साली. उपाध्यक्ष होते नियोजन आयोगाचे 1996 ते 98 दरम्यान. शिल्पकार आहेत, कोकण रेल्वेचे जनकसुद्धा म्हटलं जातं कुणाला? मधु दंडवते यांना. आणि भारत छोडो, गोवा मुक्ती आणि संयुक्त महाराष्ट्र या चळवळीचे ते साक्षीदार आहेत, म्हणजे लढे दिलेले आहेत त्यांनी. कुणी? मधु दंडवते यांनी. भारतीय सैन्याने नुकतेच लेह लडाख येथे आयोजित केलेल्या उंच उंचीवरील मेगा नेत्र शिबिराचे नाव काय आहे? तर प्रश्न क्रमांक 25चं उत्तर असणार आपलं पर्याय बी. ऑपरेशन नेत्रा हे असणार आहे. ऑपरेशन नेत्रा भारतीय सैन्य जे आहे आपलं, इंडियन आर्मी यांनी लेह लडाख या ठिकाणी काय केलेलं आहे? आयोजित केलेलं आहे. प्रश्न 6. DRDO आणि भारतीय हवाई दलाने चाचणी केलेले तारा हे भारताचे आपले पहिले स्वदेशी कोणते शस्त्र आहे? DRDO आणि भारतीय हवाई दल म्हणजेच इंडियन एअरफोर्स यांनी तारा हे भारताचे पहिले स्वदेशी कोणते शस्त्र आहे? तर प्रश्न क्रमांक 26चं उत्तर असणार आपलं पर्याय सी. काय? ग्लाइड वेपन सिस्टम असणार आहे तारा. मला कमेंट करून सांगायचं आहे DRDOचा फुल फॉर्म आणि DRDOचं हेडक्वार्टर कुठे आहे आणि DRDOचे सध्याचे डायरेक्टर कोण आहेत? तर ताराचा फुल फॉर्म लिहून घ्यायचा आहे. काय?
टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑर्गुमेंटेशन, ठीक आहे, हे असणार आहे टॅक्टिकल ॲडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन, ठीक आहे. DRDO आणि इंडियन एअरफोर्सने हे केलेलं आहे, काय केलेलं आहे, चाचणी केलेली आहे 7 मे 2026 रोजी ओडिसा समुद्र किनाऱ्यावरती काय केलेलं आहे, ही जी चाचणी घेतली आहे. भारताची पहिली स्वदेशी ग्लाइड वेपन सिस्टम असणार आहे. आता असं पण विचारू शकता, भारताची पहिली स्वदेशी ग्लाइड वेपन सिस्टम कोणती आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे तारा, टॅक्टिकल ॲडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन, ठीक आहे. सामान्य बॉम्बचे रूपांतर अचूक मार्गदर्शित शस्त्रात करणे हे असणार आहे तारा या स्वदेशी शस्त्राचे. सुमित अंतिल यांनी नुकताच 74.82 मीटर भाला फेकून कोणता जुना विश्व विक्रम मोडला आहे, तर प्रश्न क्रमांक 27चं उत्तर असणार आपलं पर्याय बी, 73.29 मीटर. सुमित अंतिल यांनी नुकताच 74.82 मीटर भाला फेकून त्यांचा जुना विक्रम मोडला आहे. अगोदरचा जर विक्रम म्हटलं 73.29 आणि आता सध्याचा लेटेस्ट जर म्हटलं तर कोणता आहे, 74.82 हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. नुकत्याच पार पडलेल्या उबेर कप 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेलं आहे, तर प्रश्न क्रमांक 28चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी, दक्षिण कोरिया, म्हणजेच साऊथ कोरिया यांनी उबेर कप 2026 विजेतेपदक पटकवलं आहे. आता ह्याच्यामध्ये थॉमस कप आणि उबेर कप असे दोन आहेत. तर थॉमस कप जर म्हटलं पुरुष, चीन विजेता आहे, फ्रान्सला 3-1ने हरवले आहे. आणि उबेर कप महिला या संघाने जिंकला आहे. तर दक्षिण कोरिया म्हणजेच साऊथ कोरिया विजेता आहे, चीनने 3-1ने हरवले आहे. चीनला 3-1ने काय केलं आहे, हरवले आहे. यजमान आणि दिनांक जर म्हटलं, हॉसर डेन्मार्क या ठिकाणी झालेला आहे आणि 3 मे 2026 रोजी झालेला आहे. तर उबेर कप जर म्हटलं तर साऊथ कोरिया आणि थॉमस कप जर म्हटलं चीन विजेता असणार आहे. हे ध्यानात ठेवायचे आहेत, 2 पॉईंट महत्त्वाचे. सिक्कीम हे केंद्र सरकारच्या कोणत्या पुढाकारांतर्गत देशातील 5वे पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे. सिक्कीम हे कोणत्या पुढाकारांतर्गत देशातील 5वे पूर्ण, ध्यानात ठेवायच्या 5वे पूर्ण काय झालेले आहे, साक्षर राज्य ठरलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 29चं उत्तर असणार आपलं पर्याय बी, उल्हास या पुढाकारांतर्गत सिक्कीम हे 5वे पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे, उल्हास. तर तुम्हाला उल्हासचा फुल फॉर्म लिहून घ्यायचा आहे, अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी, म्हणजेच उल्हास. हा तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे उल्हासचा फुल फॉर्म. विशेष नोंद जर म्हटलं, लडाख जून 2024ला लडाख जून 2024ला हा देशातील पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे. आणि जर पहिले जर अगोदरचे 4 जर म्हटलं, फर्स्ट कोण आहे, मिझोराम देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनण्याचा मान भेटला आहे. हे सर्व कोणत्या पुढाकारांतर्गत झालेलं आहे, उल्हास, ठीक आहे. 5ही पण राज्य उल्हास या पुढाकारांतर्गत काय झालेले आहेत, साक्षर राज्य बनलेले आहेत. आता दुसरा जर म्हटलं, गोवा साक्षरतेचा टप्पा पार करणारे देशातील दुसरे राज्य आहे. त्रिपुरा तिसरे आहे, जून 2025मध्ये देशातील तिसरे राज्य त्रिपुरा बनलं आहे. आणि हिमाचल प्रदेश सप्टेंबर 2025च्या साली देशातील 4थे पूर्ण राज्य बनलं आहे. आणि 5वं जर म्हटलं, मे 2026मध्ये 99.82% विक्रमी साक्षरता दरासह देशातील 5वे राज्य बनलं आहे. तर तुम्हाला असं विचारू शकतं, पर्सेंटेजवरती जर विचारलं तुम्हाला, सिक्कीम देशातील 5वे पूर्ण राज्य किती टक्के बनलेलं आहे, तर 99.82% असं सांगता आलं पाहिजे. प्रश्न 30वा, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे, म्हणजेच त्याला आपण उदय आधार कार्ड असं म्हणतो. त्याचे CEO म्हणून कोणाची निवड झालेली आहे, तर प्रश्न क्रमांक 30चं उत्तर असणार पर्याय ए, श्री सौरभ विजय हे असणार आहेत उदयचे CEO. प्रश्न 31वा, 68व्या आशियाई उत्पादकता संघटना बैठकीत विजन 2030 रोडमॅपचा आढावा घेण्यात आला. ही बैठक कोठे पार पडली, तर प्रश्न क्रमांक 31चं उत्तर असणार आपलं पर्याय बी, कुठे, नवी दिल्ली या ठिकाणी
68व्या आशियाई उत्पादकता संघटना बैठक पार पडलेली आहे, म्हणजेच त्याला आसियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशन म्हणतो, APO. ठीक आहे. 9 मे 2026 रोजी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे शुवेंदू अधिकारी हे कोणत्या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत? तर प्रश्न क्रमांक 32 उत्तर असणार आहे आपलं पर्याय डी, भारतीय जनता पक्षाचे असणार आहेत. ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या जागी भारतीय नौदलाचे 27वे प्रमुख चीफ ऑफ द नाव्हल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 33 उत्तर असणार आपलं पर्याय बी, काय व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन असणार आहेत चीफ ऑफ नाव्हल स्टाफ 27वे. ठीक आहे, हे एक ध्यानात ठेवायचं आहे. 27वे म्हणून त्यांनी काय केलेले आहे, शपथ घेतलेली आहे. ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या जागी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन 27वे असणार आहेत चीफ ऑफ द नाव्हल स्टाफ. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने जीवन मोबाईल ॲप्लिकेशन आणि शतायू जेरिॲट्रिक केअर गिवर वृद्धांची काळजी घेणारे डॅशबोर्ड लॉन्च केलं आहे? तर काय असणार आहे उत्तर काय असणार आहे आपलं सामाजिक न्याय मंत्रालय, म्हणजेच पर्याय बी असणार आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय यांचं काय जीवन मोबाईल ॲप्लिकेशन आणि शतायू जेरिॲट्रिक 22 मे 2026 रोजी घोषणा झाली आहे. मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार आहेत. केअर इकॉनॉमी कार्यशाळा असणार आहे. आणि जीवनचा जर फुल फॉर्म जर म्हटलं लिहून ठेवायचं आहे तुम्हाला, जॉईंट इल्डरली एम्पॉवरमेंट अँड व्हर्च्युअल असिस्टंट नेटवर्क, म्हणजेच जीवनचा फुल फॉर्म आहे. जीवनचं जर काम जर म्हटलं योजना, पेन्शन, SOS वृद्धाश्रम माहिती, आणि शतायू जर म्हटलं तर सिनियर हॉलिस्टिक केअर असिस्टन्स अँड ट्रेनिंग फॉर युअर युटिलिटी. आणि शतायूचं काम जर म्हटलं वृद्ध केअर गिव्हर्सची उपलब्धता ट्रॅक करणे हे असणार आहे. तर तुम्हाला हे महत्त्वाचे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. जीवनचा फुल फॉर्म, शतायू, आणि हे कोणत्या मंत्रालयाच्या संबंधित आहे? सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निबे लिमिटेडच्या तोफखाना गोळा निर्मिती कारखान्याचे उद्घाटन कोठे केले आहे? तर प्रश्न क्रमांक 35 उत्तर असणार आहे सावळी विहीर, शिर्डी या ठिकाणी निबे लिमिटेडच्या तोफखाना गोळा निर्मिती कारखान्याचे उद्घाटन केलेलं आहे. कुणी? संरक्षण मंत्री आहेत आपले राजनाथ सिंग यांनी, सावळी, शिर्डी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 36 काय आहे? मे 2026 कोणत्या संस्थेने जुराळांसाठी भारतातील पहिली आणि सर्वात मोठी DNA बारकोड संदर्भ प्रयोगशाळा विकसित केली आहे? तर प्रश्न क्रमांक 36 उत्तर असणार आहे पर्याय ए. कोणी विकसित केली आहे? भारतीय प्राणी संरक्षण, म्हणजे झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. आता कामगिरी जर म्हटलं तर जुराळासाठी पहिली व सर्वात मोठी DNA बारकोड लायब्ररी विकसित केली आहे. संस्था जर म्हटलं झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय प्राणी संरक्षण जे झोन आहे पुणे व चेन्नई या झोनने विकसित केले आहे. आणि प्राध्यापक जर म्हटलं रामकृष्ण मोरे कॉलेजचे आहेत, पुण्यामधील कॉलेज आहे, त्यांचा संयुक्त काय आहे हा प्रकल्प आहे. आणि जर महत्त्वाचं म्हटलं तर यामुळे कीटक वर्गीकरणातील अडचणी दूर होऊन कृषी कीट नियंत्रणात मदत होईल. दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची एकमताने निवड झाली आहे? तर प्रश्न क्रमांक 37 उत्तर असणार आपलं पर्याय डी, डॉक्टर सहदेव यादव यांची मे 2026 दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी काय झालेली आहे? निवड झालेली आहे. तर तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे. साऊथ एशियन वेटलिफ्टिंग फेडरेशन कोण आहेत? डॉक्टर सहदेव यादव हे अध्यक्ष झालेले आहेत. 2026 झालेली कॅनेडियन ग्रँड प्रिक्स जिंकून या हंगामातील सलग 4था विजय मिळवणारा फॉर्म्युला 1 चालक कोण ठरला आहे? तर प्रश्न क्रमांक 38 उत्तर असणार आपलं पर्याय बी, किमी ॲतोनेली हे कॅनेडियन ग्रँड प्रिक्स जिंकलेले आहेत. फॉर्म्युला 1चे हे काय आहेत? विजेते आहेत कॅनेडियन ग्रँड प्रिक्स. कोण? किमी ॲतोनेली.
79वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आली आहे? कितवी असणार आहे? 79वी होती 2026मध्ये ही जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 39चं उत्तर असणार आपलं पर्याय सी, जिनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. ठीक आहे, 79वी होती. तारीख जर म्हटलं 18 ते 23 मे 2026, लोकेशन जिनेवा, स्वित्झर्लंड. राज्यसभा खासदार राघव चड्डा यांची वरिष्ठ सभागृहाच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 40चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय ए, याचिकावरील समिती म्हणजेच कमिटी ऑन पिटिशन्स यावर यावर राघव चड्डा यांची काय झाली, राज्यसभा खासदार आहेत ते अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. याचिकावरती समिती कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या वन विभागाने वामन वन नावाचे नवीन परस्पर संवादी जैवविविधता क्षेत्र विकसित केले आहे? प्रश्न क्रमांक 41चं उत्तर असणार आपलं पर्याय सी, दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. यांचे हे वामन वन नावाचे नवीन काय आहे परस्पर संवादी जैवविविधता क्षेत्र विकसित केले आहे. वन विभागाने दिल्ली सरकारचं हे असणार आहे. कोणत्या क्लबने इंडियन सुपर लीगचे विजेतेपदक पटकवले आहे? तर प्रश्न क्रमांक 42चं उत्तर असणार आपलं पर्याय बी, ईस्ट बंगाल FC यांनी इंडियन सुपर लीगचे हे 2026चे विजेतेपदक पटकावले आहे. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्रात उद्घाटन करण्यात आलेला मिसिंग लिंक प्रकल्प कोणत्या 2 शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी करतो? तर आपल्याला प्रश्न क्रमांक 43चं उत्तर सांगायचं आहे. मिसिंग लिंक हा जो प्रकल्प आहे कोणत्या 2 शहरांदरम्यान प्रवासाचा वेळ काय करतो, कमी करतो? तर उत्तर असणार आपलं पर्याय डी, पुणे आणि मुंबई म्हणजेच मुंबई पुणे, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता हे मुंबई पुणे मिसिंग लिंक कोणत्या एक्सप्रेस वेवर आहे? यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मिसिंग लिंक आहे. हा बायपास प्रकल्प आहे आणि हे जे उद्घाटन कधी केलेलं आहे 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे. खोपोली ते कुसगाव दरम्यानचा हा 13 किमी लांबीचा मार्ग लोणावळा खंडाळा घाटातील अवघड वळणांना बायपास करतो, ज्यामुळे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी झालेला आहे. तर मला हे सांगायचं, कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही मिसिंग लिंक प्रकल्प हा कोणत्या आपल्या राज्यामध्ये आहे हे सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्येच आहे, पण कोणत्या कंपनीसोबत हा मिसिंग लिंक प्रकल्प काय केलेला आहे, सोबत करार केलेला आहे हे सांगायचं आहे मला कमेंटमध्ये तुम्ही. 1 मे 2026 रोजी भारताचे नवीन संरक्षण लेखा नियंत्रक म्हणजे CGDA म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर प्रश्न क्रमांक 44चं उत्तर असणार आपलं पर्याय ए, अनुग्रह नारायण दास हे CGDA म्हणजेच संरक्षण लेखा नियंत्रक असणार आहेत. कोण? अनुग्रह नारायण दास. मंत्रिमंडळ स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एक समर्पित खाते सुरू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे? तर प्रश्न क्रमांक 45चं उत्तर असणार आहे केरळ. त्याला आपण केरळम सुद्धा म्हणतो. केरळम हे पहिले राज्य काय झालेलं आहे, AI समर्पित करणारे राज्य ठरलं आहे. पर्याय सी असणार आहे. पहिले AI मंत्रालय केरळ राज्य. पहिले AI मंत्री जर म्हटलं PK कुन्हालिकुट्टी हे असणार आहेत. अतिरिक्त खाती माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय आहे उद्योग AI मंत्रालय. दुसरे राज्य जर म्हटलं तामिळनाडू आहे आणि विशेष मोहीम जर म्हटलं केरळ AI मिशन म्हणजेच केरळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिशन विशेष मोहीम आहे. प्रशिक्षण लक्ष जर म्हटलं 10 लाख नागरिकांना AI कौशल्य प्रदान करणे हे असणार आहे. तर AI साठी समर्पित राज्य कोणते ठरले आहे? तर कर्नाटक आपलं केरळ राज्य ठरले आहे. केरळम हे ध्यानात ठेवायचं आहे. भारताचे सार्वजनिक सेवा प्रसार भारतीचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रश्न क्रमांक 46चं उत्तर असणार आपलं पर्याय बी, प्रसून जोशी हे प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष असणार आहेत. समान नागरिक कायदा विधेयक संमत करणारे ईशान्य भारतातील पहिले आणि देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे?
समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल जे आहे लागू करणारे ईशान्य भारतातील पहिले आणि देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे? तर प्रश्न क्रमांक 47चं उत्तर असणे आपलं पर्याय ए, आसाम राज्य. तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल पहिले मग दोन कोणते? तर गोवा. गोवा हा पोर्तुगीज काळापासून म्हणजेच 1867 पासून UCC लागू असलेले भारतातील एकमेव राज्य आहे गोवा. 1867 पासून म्हणजेच पोर्तुगीज काळापासून. मग प्रथम जर म्हटलं स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड हा UCC विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य बनलं आहे फेब्रुवारी 2024 मध्ये. नंतर गुजरात UCC विधेयक मंजूर करणारे देशातील दुसरे राज्य बनलं आहे आणि आसाम UCC विधेयक मंजूर करणारे देशातील तिसरे राज्य मे 2026 मध्ये बनलेलं आहे. भारतात नव्याने स्थापन झालेल्या कॉकरोच जनता पार्टी या उपरोधात्मक राजकीय चळवळीचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? तर कोण असणार आहेत? अभिजित दिपके पर्याय ए. हे नवीनच स्थापन झालेली कॉकरोच जनता पार्टीचे कोण आहेत? संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. स्थापना जर म्हटलं 16 मे 2024 रोजी झाली. संस्थापक आहेत 30 वर्षीय. पार्श्वभूमी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतील वक्तव्याच्या निषेधार्थ डिजिटल चळवळ म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झालेली आहे. आणि विक्रम जर म्हटलं इंस्टाग्रामवर अवघ्या काही दिवसात 2 कोटी म्हणजेच 20 मिलियन्स फॉलोअर्सचा टप्पा पार करणारी ही कॉकरोच जनता पार्टी बनलेली आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर प्रश्न क्रमांक 49 व्हायचा उत्तर असणार आपलं पर्याय डी. डॉक्टर अशोक कुमार पांडा हे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार काय केलेला आहे? डॉक्टर अशोक कुमार पांडा यांनी पदभार स्वीकारलेला आहे. माउंट एव्हरेस्टवर 32व्यांदा असणार आहे यशस्वी चढाई करून इतिहास रचणारे नेपाळी गिर्यारोहक कोण आहेत? तर प्रश्न क्रमांक 50व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी. कामी रीता शेर्पा हे नेपाळी गिर्यारोहक आहेत. त्यांनी 32व्यांदा काय केलेलं आहे? माउंट एव्हरेस्ट चढाई करून इतिहास रचला आहे. राष्ट्रीय नेपाळ देशाचे हे गिर्यारोहक आहेत. माउंट एव्हरेस्टवर सर्वाधिक 32 वेळा चढाई करणारे स्वतःचाच जागतिक रेकॉर्ड मोडला आहे. गिर्यारोहक आहेत 56 वर्षीय कामी रीता शेर्पा. एव्हरेस्ट मॅन म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि पहिली चढाई जर म्हटलं 1994 मध्ये पहिली एव्हरेस्ट मोहीम त्यांनी काय केले? फत्ते केले आहे. तर प्रश्न क्रमांक 51 केंद्र सरकारने विना दावा वित्तीय मालमत्ता शोधण्यासाठी कोणते नवीन पोर्टल सुरू केले आहे? तर प्रश्न क्रमांक 51 जो आहे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. काय? कॉमन लँडिंग पोर्टल फॉर अनक्लेम्ड फायनान्शियल असेस्ट हे केंद्र सरकारने काय केलेलं आहे? वित्तीय मालमत्ता शोधण्यासाठी नवीन पोर्टल सुरू केलं आहे. कोणतं? कॉमन लँडिंग पोर्टल फॉर अनक्लेम्ड फायनान्शियल असेट. इथं तुम्ही इमेज पाहू शकता. अनक्लेम्ड असेट पोर्टल असणार आहे. सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल मिनिस्ट्री. आता मे महिन्यातील आपण महत्त्वाचे दिवस आणि त्याच्या थीम्स पाहणार आहोत. तुम्हाला फक्त हे स्क्रीनशॉट काढायचं आहे किंवा रिव्हिजन करायचं आहे. तर फर्स्ट 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन, सोबत महाराष्ट्र दिन पण असतो 1 मेला. सोबत 1 मेला महाराष्ट्र दिन आणि गुजरात राज्याची स्थापना झालेली आहे. त्याला इंटरनॅशनल लेबर डे म्हणतो. जर इंटरनॅशनल लेबर डेची जर थीम जर म्हटलं इन्शुरिंग अ हेल्थी सायको सोशियल वर्किंग इन्व्हायरमेंट. 3 मे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे म्हणता येईल. जर थीम जर म्हटलं शांततेत भविष्याची घडण, मानवाधिकार विकास आणि सुरक्षेसाठी पत्रकार स्वातंत्र्याला प्रोत्साहन. 5 मे जागतिक हात स्वच्छता दिन, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये वर्ल्ड हँड हायजीन डे असं म्हणतो. जर थीम जर म्हटलं ॲक्शन सेव्हज लाईव्ह. 7 मेला जागतिक ॲथलीट्स दिन, वर्ल्ड ॲथलीट दिन असतो. 8 मेला जागतिक रेड क्रॉस दिन असतो म्हणजेच त्याला वर्ल्ड रेड क्रॉस डे सुद्धा म्हणतो. 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, नॅशनल टेक्नॉलॉजी डे असतो. 12 मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन असतो म्हणजेच त्याला इंटरनॅशनल नर्स डे म्हणतो. जर थीम जर म्हटलं नर्स डेची 2026ची, आर नर्सेस आर फीचर्स, इम्पॉवर्ड नर्सेस सेव्ह लाईव्स.
ठीक आहे. 15 मेला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस असतो, इंटरनॅशनल डे फॉर फॅमिलीज. जर त्याची जर थीम जर म्हटलं, फॅमिलीज, इनइक्विलिटीज इनइक्विलिटीज अँड चाइल्ड वेल बिईंग. 16 मेला आंतरराष्ट्रीय प्रकाशन दिन, इंटरनॅशनल डे ऑफ लाईट. त्याची जर थीम जर म्हटलं तर लाईट फॉर अ सस्टेनेबल फ्युचर्स अशी असणार आहे. 20 मेला जागतिक मधमाशी दिन आहे, वर्ल्ड बी डे. थीम जर म्हटलं, बी टुगेदर फॉर पीपल अँड द प्लॅनेट, अ पार्टनरशिप दॅट सस्टेन्स अस ऑल. 21 मेला राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन, नॅशनल अँटी टेररिझम डे आपण स्थापना करतो. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 22 मेला, इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, म्हणजेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 22 मेला असतो. ॲक्टिंग लोकली फॉर ग्लोबल इम्पॅक्ट ही थीम आहे. 23 मेला प्रसूती भगंदर निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, इंटरनॅशनल डे टू इंड ऑब्स्टेट्रिक फिस्टुला. जर थीम जर म्हटलं, हर हेल्थ इज अ राईट इन्व्हेस्ट टू इंड फिस्टुला अँड चाइल्ड बर्थ इंजरीज. 24 मेला आंतरराष्ट्रीय मार्कोर दिन, इंटरनॅशनल डे ऑफ द मार्कोर. हा डोंगरातील उंच असणारी एक शेळीची ही काय जात आहे, तुम्ही एक इमेजमध्ये पहा, तुम्हाला शोधा, तुम्हाला भेटेल. 25 मेला जागतिक फुटबॉल दिन आहे, वर्ल्ड फुटबॉल दिन. 26 मेला जागतिक ड्रॅक्युला दिवस आहे, वर्ल्ड ड्रॅक्युला डे. 29 मेला आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतता सैनिक दिन, इंटरनॅशनल डे ऑफ युनायटेड नेशन पीस कीपर्स, म्हणजे सैनिकांसाठी हे इन्व्हेस्ट इन पीस. 30 मेला गोवा राज्य स्थापना दिन आहे, गोवा स्टेटहुड डे. तर मला कमेंट करून सांगायचं आहे, गोवा राज्य स्थापना कोणत्या साली झालेली आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन, वर्ल्ड नो तंबाखू डे आहे. 31 मेला अनमास्किंग द APL काउंटरिंग निकोटीन अँड तंबाखू ॲडिक्शन. ठीक आहे. तर मित्रांनो, हे मे महिन्यातील महत्त्वाचे 51 प्रश्न होते. महत्त्वाचे दिवस, थीम्स आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे, हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या टेक सरकार या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे, चला आपण इथेच थांबूया. थँक्यू एव्हरीवन.